रोज रोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं किंवा नाश्त्यासाठी काय बनवायचं, अगदी प्रत्येक महिलेला पडला जाणारा प्रश्न. तर आज आपण भिजवलेल्या हिरव्या मुगापासून मस्त असे खमंग कुरकुरीत आणि चवीला एकदम टेस्टी असे आप्पे कसे बनवायचे ते पाहतोय. अतिशय हेल्दी, टेस्टी आणि सोपी अशी रेसिपी आहे. रेसिपीला आपण सुरुवात करूया. आप्पे बनवण्यासाठी 1 वाटी भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी एवढे पोहे घ्यायचे आहेत. पोहे आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे. आता धुवून झाल्यानंतर हे पोहे भिजतील एवढं ह्यामध्ये पाणी ठेवायचे. तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी थोडंसं ह्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया. झाकण ठेवून साधारण 5 मिनिटासाठी ही पोहे जे आहेत थोडेसे बाजूला ठेवून देऊया. तर साधारण इथे 5 मिनिट झालेले आहेत. झाकण उघडून पाहूया तर पोहे छान असे मऊसर भिजले गेलेत. पोहे भिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटांमध्ये पोहे छान भिजले जातात. आता ह्यामध्ये आपण भिजवलेले हिरवे मूग टाकून घेऊया. तर 1 वाटी हिरव्या मुगासाठी इथे मी अर्धी वाटी एवढे पोहे वापरलेले आहेत. तर हे मोजण्यासाठी आपण घरातली एखादी वाटी किंवा कपाचा वापर करू शकता. आता ह्यामध्ये टाकूया 1 लसणाची पाकळी. अगदी पाव इंच एवढे इथे आपल्याला आलं घालायचे. त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर आणि काही कढीपत्त्याची पानं. त्यासोबतच घालूया 2 हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार हिरवी मिरची आणि अर्धा चमचा इथे आपल्याला जिरे घालायचे. आता ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून अगदी बारीक नाही आणि खूप जाडसुद्धा नाही, रवाळ असं हे मिश्रण वाटून घ्यायचं. पण हे मिश्रण जे आहे ते खूप पातळसुद्धा करायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही. थोडंसं सैलसर असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासोबतच एक मीडियम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला. बियांचा जो भाग आहे टोमॅटोचा तो काढून टाकून वरची जी साल असते त्याचे अगदी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे. तडका पॅनमध्ये 1 चमचा भरून तेल टाकून घेतलं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचे. त्यासोबतच 1 चमचा इथे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. जिरे मोहरी छान तडतडले की ही गरम गरम फोडणी आपल्याला ह्या मुगाच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे. आता ह्यामध्येच टाकायचे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो संपूर्ण टाकून घ्यायचा. त्यासोबतच टोमॅटोसुद्धा टाकायचं आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तर इथे मी 1 चमचा एवढं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण खूप पातळ नाही किंवा खूप घट्टसुद्धा नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे. आता आपण ह्यापासून लगेच आप्पे बनवून घेऊया. तर आप्पे पात्र अगोदरच मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व वाट्यांमध्ये तेल टाकून घेतले. आता आपण लगेच आप्पे बनवून घेऊया. तर आप्पे बनवत असताना ह्यामध्ये आपण इनो, सोडा किंवा दह्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा ह्याला छान जाळी येते. पण खूप जास्त असे फुलले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला ही जी आप्पे आहेत ते ह्या ज्या वाट्या दिसत आहेत त्या पूर्णपणे भरतील असं हे मिश्रण ह्यामध्ये टाकायचं आहे. वरून झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ काढायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही साधारण 3 मिनिट झाले. छान वाफ काढलेली आहे आणि आता वरून आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. झाकण उघडल्यानंतर सुद्धा इथे मी 1 मिनिटभर ही आप्पे असेच भाजून घेतले आणि आता आपल्याला ही आप्पे उलटून घ्यायची आहेत दुसऱ्या साईडने. तर दुसऱ्या साईडने उलटल्यानंतर सुद्धा ही आप्पे साधारण 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगदी सहज हे आप्पे उलटले जातात. आप्पे भाजत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही किंवा अगदी स्लो ठेवायची नाही. मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटांमध्ये आप्पे छान खमंग कुरकुरीत भाजली जातात. तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त असे खमंग कुरकुरीत आणि आतून छान मऊसर अशी ही आप्पे तयार होतात. तर ही आप्पे बनवत असताना इथे मी फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बारीक चिरलेला पालक घालू शकता किंवा गाजर, कॉर्नसुद्धा घालू शकता. चवीला एकदम टेस्टी आप्पे तयार होतात. मस्त असे खमंग कुरकुरीत आप्पे आपली तयार झाली. तर मंडळी ह्या पद्धतीने हिरव्या मुगाची आप्पे घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार, नातेवाईकांबरोबर शेअर करा. उषाज किचनला सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.